कर्मचारी संघटना अक्कलकोट शाखेच्या वतीनं आज या ठिकाणी या तालुक्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्या आम्ही राज्य सरकारकडून मंजूर करून घेतलेल्या आहेत आणि त्याला वर्षानुवर्ष झालेले आहेत आणि तरीसुद्धा जे मुरदाड प्रशासन आहे या इथल्या पंचायत समितीचं ते त्या मागण्याची कार्यवाही करत नाही। यांच्या हातामध्ये देण्यासारखं काहीच नाही, फक्त वरनं आलेलं आहे, त्याचे GR आहेत, त्याचे कायदे आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी करायची आणि अंमलबजावणी करण्यात जर टाळाटाळ करतात तर याची कारणं काय? त्याची कारणं साधारणपणे अशी आहेत की एक तर इथल्या यंत्रणेतली कुणीतरी माणसं या कर्मचाऱ्याकडून भ्रष्टाचार स्वीकारायला सोपलेले असते किंवा त्यांना कर्मचाऱ्याबद्दल कसल्याही पद्धतीची आपुलकी वाटत नसते किंवा राजे महाराजासारखं म्हणजे ते इथलं सुद्धा होते पूर्वी राजे, निर्मला राजे वगैरे होते, त्या राजे महाराजासारखं आतमध्ये बसायला आपल्याला केबिन दिली अशी काहीतरी बिरोची समजूत असते। तर या मागण्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्या मागण्या सांगायच्या अगोदर आमच्या या धरण्याच्या मोर्चाच्या वतीनं बीड जिल्ह्यातले मसाजोग या ठिकाणी धनंजय देशमुख नावाच्या सरपंचाचा जो अत्यंत क्रूर आणि निकृणपणानं गुंडगिरीच्या प्रवृत्तीनं खून केला त्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो आणि त्यांच्या कुटुंबाशी आम्ही त्यांच्या दुःखाशी आम्ही एकरूप होतो। तर आमच्या मागण्या आहेत तिथं प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या की आम्ही जे काम करतो ते आमच्या कामाला खरं म्हणजे 100% पगार आम्हाला मिळाला पाहिजे। गावातनं वसूल करायचं हे काम पंचायतीच्या ग्रामसेवकाचं असतं, ते काम आमच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।